बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे आता पुन्हा सर्वांना कळेल, कारण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, कामगारांच्या कामाचे तास 9 तासावरून 12 तास करणार आहेत. काय होते हो कामाचे तास वाढविल्याने? माहीत आहे? मुळातच माहीत नाही. जर माहीत असतं तर आतापर्यंत महाराष्ट्रातील कामगार रस्त्यावर उतरले असते सरकारच्या विरोधात. मी सांगतो, फक्त आपला जात धर्म बाजूला ठेवून काळजीपूर्वक ऐका. कामाचे तास वाढविल्याने सर्वात मोठा वाईट परिणाम हा होईल की कामगारांची, मजुरांची संख्या कमी केल्या जाईल. कारण 8 तासाने जे काम करण्यासाठी 100 मजूर लागतात, तेच काम आता 12 तासाने करण्यासाठी 70च मजूर लागतील. म्हणजेच 30 मजूर अथवा कामगार कामावरून सरळ सरळ काढून टाकल्या जातील, बेरोजगार होतील. आणि दुसरा परिणाम हा होईल की कामाचे दिवस कमी केल्या जातील. आणि ऑब्वियस आहे, कामाचे दिवस कमी झाले तर पगार सुद्धा कमीच केल्या जाईल. कारण एखादं काम 8 तासाने करण्यासाठी जर एक आठवडा लागत असेल, तर तेच काम आता 12 तासाने करण्यासाठी फक्त 5च दिवस लागतील. कामगारांच्या, मजुरांच्या मजुऱ्या कमी केल्या जातील आणि उद्योगपतींच्या तिजोऱ्या भरण्यात येतील. आणि सरकारला सुद्धा हेच हवंय. म्हणून बाबासाहेबांनी या विरोधात लढून कामगारांच्या कामाचे 12 तासावरून 8 तास केले होते. मात्र याची जाणीव नाही आहे. आता तरी स्वतःचा जात धर्म बाजूला ठेवा आणि विचार करा, अन्यथा सर्व मराल.